नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे अर्जुनला जेव्हापासून कळलंय की सायलीचे आईवडील जिवंत आहेत, तेव्हापासून अर्जुनने एकच गोष्ट मनाशी ठरवलेली आहे आणि ती म्हणजे सायलीचे आईवडील कोण आहेत ते लवकरात लवकर शोधून काढायचे आणि सायलीला तिचे आईवडील मिळवून द्यायचे. असं इथे आता हट्टच अर्जुनने केलेला असतो. म्हणजे इथे काहीही झालं तरीसुद्धा अर्जुन मनापासून आपल्या बायकोच्या सायलीच्या सर्व इच्छा पूर्ण करतोय. मग ती इच्छा मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करणं असू दे किंवा आता सायलीचे आईवडील शोधून देणं असू दे. इथे अर्जुन आपल्या बायकोची सगळी काळजी तर व्यवस्थित घेतोच, पण तिच्या संपूर्ण इच्छा कशा पूर्ण करता येतील याकडे सुद्धा खूपच जास्त लक्ष देतो. त्यामुळे इथे त्याचे प्रयत्न चालूच आहेत की कशी लीड मिळेल, कसा एखादा धागादोरा सापडेल ज्याच्यामुळे मला सायलीचे आईवडील कोण आहेत हे कळेल, असं अर्जुनला वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, मुळातच सायली नेमकी कोण आहे, सायलीचं बाळपण कसं होतं, सायलीचे आईवडील कोण आहेत हे जर सायलीला आठवलं, सायलीबद्दलची माहिती मिळाली तर तिचे आईवडील शोधणं अर्जुनसाठी सोपं होईल असं मला तरी वाटतं. कारण इथे सायली तिची संपूर्ण लहानपणीची आठवण विसरूनच गेली. आईवडील कोण आहेत हे तर तिला आठवतच नाही, पण तिचं स्वतःचं नाव काय आहे, ती कोण आहे हे सुद्धा तिला आठवत नाही आहे. मधुभाऊंना सापडली, त्यांनी तिचं नाव सायली ठेवलं, एवढंच काहीसं तिला माहिती आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला काहीच आठवत नसल्यामुळे अर्जुनला तिचे आईवडील नक्की कोण आहेत हे शोधणं जरा कठीण होत आहे. पण तो आपले प्रयत्न काहीच थांबवत नाही आहेत. पण प्रेक्षकांनो, लवकरच येणाऱ्या भागामध्ये इथे अर्जुनला आता सायलीच्या तळपायावरील तुळशीपत्र दिसतं आणि त्यामुळे सायलीच खरी तन्वी नाही आहे ना, असा संशय अर्जुनच्या मनामध्ये आलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कल्पना आणि इथे अस्मिता दोघीजणी अश्विनच्या रूमची साफसफाई करायला गेलेल्या असतात. जेव्हापासून प्रिया अरेस्ट झाली तेव्हापासून अश्विन आपल्या रूमकडे काही लक्ष देत नाही आहे. तेव्हा आता गणपती येणार असतात, त्यामुळे रूमची साफसफाई तर झाली पाहिजे. तेव्हा कल्पना आणि अस्मिता थोडी मदत करायला तिच्याबरोबर जाते. तेव्हा इथे जे काही गाठोडं सापडतं, जे प्रियाने सायलीचं गाठोडं लपवून ठेवलेलं असतं, ते आता सायलीचं गाठोडं कल्पनाच्या हाती लागल्यानंतर हे काय आहे म्हणून ते उचकटल्यानंतर त्याच्यामध्ये आता सायलीचा फोटो सापडतो. फोटो तन्वीचा आहे. त्यामुळे कल्पना म्हणते, हा फोटो तर तन्वीचा आहे. लहानपणी किती निरागस, किती छान साधी भोळी मुलगी आणि आता इतकी क्रूर कशी काय झाली ती, माझा तर विश्वासच बसत नाही आहे. हिच्या चेहऱ्यातला हा जो इनोसन्स आहे ना, तो मला आता सायलीच्या चेहऱ्यामध्ये दिसतो, पण तन्वीच्या चेहऱ्यामध्ये अजिबातच नाही. आणि जेव्हा तो फोटो आता उलटा केला जातो, त्या फोटोवरती सायली असं नाव असतं आणि ज्या दिवशी अपघात झालेला असतो, अर्जुनच्या वाढदिवसाची तारीख, तीच आता तारीख असते सायली मधुभाऊंना भेटल्याची. ती तारीखसुद्धा दिसते. कल्पना आणि अस्मिता या दोघींना संशय येतो की फोटो जर हा तन्वीचा आहे तर मग पाठीमागे नाव का सायलीचं आहे, नक्की काय हा सगळा गोंधळ आहे, असं प्रेक्षकांनो कल्पनाच्या मनात येतं. त्यामुळे येणाऱ्या भागामध्ये हे नक्की काय गूढ आहे हे शोधण्याचं काम आता कल्पनाबरोबरच अस्मितासुद्धा करायला लागते. पण प्रेक्षकांनो, जेव्हा ही गोष्ट अर्जुनपर्यंत पोचते तेव्हा तर अर्जुनला खात्रीच पटलेली असते की आत्तापर्यंत त्याला ज्या गोष्टीचा संशय आहे त्या गोष्टीची अर्जुनला आता खात्रीच पटलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये नक्की कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे अर्जुन विचार करतोय की सायलीबद्दलची लहानपणीची माहिती मला आता कोण सांगेल. तो सायलीला तिच्या बाळपणाबद्दल जेव्हा विचारतो तेव्हा आपण बघितलं सायलीच्या डोक्यावरती असा काही ताण आला की तिला चक्करच आली. त्यामुळे अर्जुन म्हणतो की एकदा सायलीला डॉक्टरांकडे तर दाखवलंच पाहिजे. म्हणजे आम्हाला लहानपणीच्या इतक्या आठवणी आहेत, आम्ही काय काय बोलतो, सायलीच्या खूप आठवणी आहेत आश्रमातल्या,
पण त्या तेव्हापासूनच्या आहेत जेव्हा ती मधुभाऊंना भेटली होती. पण त्या आधीचं सुद्धा आठवलं पाहिजे ना. म्हणजे नक्की सायली कोण आहे, तिचं मूळ नाव काय आहे? सायली नाव तर मधुभाऊंनी दिलेलं आहे. मग तिचं खरं नाव काय आहे, तिची ओळख काय आहे, तिचे आई वडील कोण आहेत? आणि मधुभाऊ तर एकदा म्हणाले होते की सायली जेव्हा त्यांना भेटली होती तेव्हा ती चांगल्या कपड्यांमध्ये होती, अशी चांगल्या घरातली मुलगी वाटत होती. मग जर तिचे आई वडील इतक्या चांगल्या घरातले होते तर मग सायलीचे आई वडील तिला शोधत तिथे का बरं आले नसतील? किंवा नातेवाईक ते सुद्धा तिला शोधत का बरं तिथे गेले नसतील? असा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. त्यामुळे अर्जुन म्हणतो नक्कीच काहीतरी गडबड आहे, या सगळ्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तेव्हा अर्जुन म्हणतो की आता कुसुमताईला विचारण्यात काही अर्थ नाही. मधुभाऊ तर आता ICUमध्ये आहेत, ते कधी बाहेर येतील काही कळत नाही आहे. ते जर शुद्धीवरती आले असते तर सगळ्यात आधी तर मी विचारलं असतं की सांगा सायलीचे आईवडील नक्की कोण आहेत, ते आम्हाला कळलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनच्या मनामध्ये डोक्यामध्ये सारखा एकच विचार, सायलीचे आईवडील आता लवकरात लवकर शोधून इथे सायलीला द्यायचे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अर्जुन सायलीचे आईवडील शोधतोय, तर एका बाजूला अश्विनचं काहीसं वेगळंच चाललंय. अश्विन आपला जास्तीत जास्त वेळ प्रियाला देतोय, तिच्यासाठी वकील शोधतोय. त्याचं घराकडे, आपल्या कुटुंबाकडे अजिबातच लक्ष नाही आहे. आणि इथे प्रियाची आपली नाटके सुरूच आहेत. जेलमधून सुटकारा हवा आहे म्हणून ती आजारपणाचं ढोंग करते. आता जेलमधून बाहेर आहे, हॉस्पिटलमध्ये आहे. चांगलं इथे अश्विन आता जेलमधलं जेवण खाऊन खाऊन प्रिया कंटाळले म्हणून तिला हॉटेलचं चांगलं चुंगलं चमचमीत जेवण आणून देतोय. त्यामुळे प्रियाची काही इथे चांदीच आहे. इथे साक्षीला मात्र राग येतोय. तिला असं वाटतं की ही प्रिया इतकी नाटकी आहे, बरोबर जेलमधून बाहेर गेली, आता मलासुद्धा असंच काहीतरी करायला हवं. पण इथे आता साक्षीला काही टेन्शनच नाही आहे, कारण महिपत शिखरे साक्षीसाठी घरातून बिर्याणी, पुलाव, चांगले चुंगले पदार्थ, चमचमीत पदार्थ बनवून तर घेऊन जातोयच आपल्या लेकीसाठी. त्यामुळे साक्षीला असं आजारपणाचं नाटक करून बाहेर यायची काही गरजच नाही आहे प्रेक्षकांनो. त्यानंतर इथे आता सायली घरातली साफसफाई करत असते, कारण गणपती बाप्पा येणार असतात. आणि त्यानंतरला इथे आता घराची साफसफाई करत असताना सगळ्यांच्या रूमची साफसफाई होणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे कल्पना आणि अस्मिता म्हणतात की आम्ही अश्विनच्या रूमची साफसफाई करून घेऊ. आणि सायली तू एकटीच नको करू, आणि मी पण तू पण एकटी नको करू. एवढं मोठं घर आहे आपलं, आपण सगळेजण मिळून करूया, म्हणजे कामंसुद्धा पटापट होतील, असं कल्पनाचं स्पेशली आता म्हणणं असतं. तिला आपल्या सुनेवरती एकटीवरती सगळा भार टाकायचा नसतो. कल्पना म्हणते अस्मिता तू सुद्धा चल ना माझ्याबरोबर, थोडी मदत कर. अस्मिता म्हणते ठीक आहे मामा, मी येते ना तुझी मदत करायला. तसंही अश्विन कुठे रूममध्ये असतो, त्याच्या रूममध्ये काही एवढा पसारा नसणार आहे. आणि ती तन्वी पण नाही आहे ना जास्त पसारा करायला. चल पटकन त्याची रूम आवरून होईल. तेव्हा इथे आता सगळे कपाटं वगैरे उघडली जातात, सगळं कपडे वगैरे व्यवस्थित लावले जातात. आणि नंतरला एक कपाट आता उघडलं जातं. त्याच्यामध्ये एक गाठोडं असतं लाल रंगाचं, जे की खाली पडतं. तेव्हा अस्मिता म्हणते मम्मा अगं हे काय? तेव्हा इथे कल्पना म्हणते काय माहिती काय ठेवलं आहे, त्या तन्वीनेच काहीतरी ठेवलं असेल. अश्विन तर काय असं काही ठेवत नाही बांधून वगैरे, बघ तरी त्याच्यामध्ये काय आहे. तेव्हा इथे आता कल्पना ते उघडून बघते नक्की त्याच्यामध्ये काय आहे. तेव्हा आता लहानपणीच्या काही वस्तू, तेव्हा कल्पना म्हणते या तर तन्वीच्या वस्तू आहेत, बघ ना ग हा तन्वीचा फोटो. तेव्हा तन्वीचा फोटो लहानपणीचा खूपच छान असतो ना, कारण तन्वी खूपच जास्त इनोसंट असते. तेव्हा इथे लहानपणीचं आता ते रूप बघितल्यानंतर कल्पना म्हणत असते की खरं सांगू का तुला अस्मिता, जर ही आपली तन्वी जशी लहानपणी होती तशी जर आता असती ना तर किती बरं झालं असतं गं. आपल्या दोन कुटुंबामध्ये जो काही हा दुरावा येत होता ना तो तरी आला नसता, सगळ्या गोष्टी कशा सुरळीत झाल्या असत्या. पण आपली तन्वी परत आल्यानंतर दोन कुटुंब अजून घट्ट होतील, ते एकत्र येतील, आपली तन्वी सगळं नातं टिकून ठेवेल असं वाटलं होतं. पण तिने टिकून ठेवणं तर लांबच राहिलं, जे टिकून होतं ते सुद्धा तोडून टाकलं, असं कल्पनाचं आता म्हणणं असतं. तेव्हा इथे आता तन्वीचा फोटो बघितल्यानंतर पाठीमागे आपण मगाशी म्हणालो तसं सायलीचं नाव वगैरे असतं, आणि ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस असतो त्या दिवसाची तारीख असते. तेव्हा कल्पना म्हणते पण या फोटोवरती सायलीचं नाव काय आहे? थांब, हा मी फोटो आहे ना अर्जुनलाच दाखवते.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सायलीची तब्येत थोडी नाजूक असते, म्हणूनच कल्पना तिला कामामध्ये मदत करत असते. तिला जरा गरगरल्यासारखं होत असतं, कारण का प्रेक्षकांनो मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये असतात, त्यामुळे आता शेवटीला मुलगी आहे. घर आनंदी ठेवण्याचा जरी प्रयत्न करत असेल तरीसुद्धा आपले वडील आता हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे कुठलीही मुलगी थोडी टेन्शनमध्ये असतेच. जरी घरातल्या लोकांना सांगत नसली, दाखवत नसली तरीसुद्धा आपले वडील आता हॉस्पिटलमध्ये आणि त्यामध्ये ICUमध्ये असतील तर कुठली मुलगी आनंदात राहील, कुठली मुलगी पोटभर जेवेल ना. त्यामुळे इथे आता सायलीला थोडी चक्कर येत असते. तेव्हा इथे विमल म्हणते, सायलीताई बास झालं आता, तुम्ही आता जा बरं तुमच्या रूममध्ये जरा आराम करा. तुम्ही सकाळपासून काम करताय आणि तुम्ही पोटभर काही खाल्लेलं सुद्धा नाही आहे. सारखे आपल्या विचारात असता, सगळ्यांची काळजी घेता, स्वतःची काळजी घेता का? अजिबात नाही. जा तुम्ही रूममध्ये आराम करा बरं. तेव्हा इथे आता विमल हट्ट करते, म्हणून सायली आपल्या रूममध्ये जाऊन आराम करत असते. तेव्हा इथे अर्जुन पुरावे गोळा करण्यासाठी वेडापिसा झालेला असतो. तो म्हणत असतो, असं काय करू की सायलीचे आईवडील कोण आहेत हे मला कळेल. मधुभाऊ म्हणाले की जिवंत आहेत आणि ते सुद्धा आमच्या घरामध्ये असताना त्यांना ही बातमी कळली, म्हणून तर त्यांनी अद्वैतला सांगितली ना. म्हणजे आमच्या घरामध्ये मधुभाऊंना असं काय दिसलं असेल ज्याच्यावरून मधुभाऊंना कळलं की सायलीचे आईवडील जिवंत आहेत. ते आमच्या घरी आले होते का? म्हणजे आमच्या घरामध्ये जे पाहुणे रावणे आले होते त्याच्यामध्ये सायलीचे आईवडील आले असतील का? असा प्रश्न आता अर्जुनला पडलेला असतो आणि तो त्याचाच विचार सारखा करत असतो. अश्विन येतो आणि म्हणतो, मामा माझ्या रूममध्ये कोण गेलं होतं? सगळं सामान असं व्यवस्थित कुणी लावले? कुणी माझ्या वस्तूंना हात लावले? कल्पना म्हणते, अश्विन अरे मी आणि अस्मिता आम्ही साफसफाई केली तुझ्या रूमची. तू तर आता जास्त रूममध्ये येतच नाही, तू तुझ्या बायकोकडे जास्त जातोस. रूमची अवस्था बघितलीस का काय झाली होती, म्हणून साफ केलं ना. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, मामा मी रूममध्ये नसताना कुणी माझ्या रूममध्ये जाऊ नका आणि वस्तूंना हात लावू नका, मी आत्ताच सांगतोय. तेव्हा इथे कल्पना म्हणते, तुझ्या रूममध्ये आता कधी जाणारच नाही, बरं झालं सांगून ठेवलंस, जा तिकडे. आणि फोटो मात्र आता कल्पनाने स्वतःकडेच ठेवलेला असतो आणि तो फोटो आता कल्पना अर्जुनला दाखवते आणि म्हणते, अर्जुन फोटो तर तन्वीच आहे बरोबर? तेव्हा अर्जुन म्हणतो, बरोबर. मग पाठीमागे नाव का सायलीचं आहे? आणि बघ ना तुझ्या वाढदिवसाची तारीख का लिहिली आहे मधुभाऊंनी? तेव्हा इथे आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, मम्मा खूप मोठी लीड मिळाली मम्मा, तुला नाही माहिती किती मोठं काम केलेस तू माझं. तेव्हा कल्पना म्हणते, काय काम केलं? तेव्हा अर्जुन म्हणतो, काही नाही मम्मा, खूप मोठं काम केलेस. तेव्हा अर्जुनला आधीपासून संशय असतो. अर्जुनला वाटायचं की सायली खरी तन्वी नाही आहे ना, कारण प्रतिमा आत्या आणि सायली किती सिमिलर आहेत, त्या तिघांमधलं बॉन्डिंग किती घट्ट आहे, असं बऱ्याचशा गोष्टी आता इथे अर्जुनला वाटत असतात आणि तो तेव्हा त्याला संशय असतो, पण आता तर खात्रीच पटलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो अर्जुनला असं वाटत असतं की मला जे वाटतंय ते कधीतरी खरं व्हावं आणि आता ते त्याला खरं झाल्यासारखं वाटत असतं, कारण फोटो तन्वीचा, नाव मात्र सायलीचं. कशावरून माझी ही जी तन्वी आहे तीच सायली असेल असं अर्जुनला वाटतं. अर्जुन धावत पळत जातो आपल्या रूममध्ये, बघतो तर काय सायली झोपलेली असते. तेव्हा अर्जुन तिच्याकडेच बघत राहतो. तेव्हा इथे आता सुमन जी असते ना, ती नागराजवरती लक्ष ठेवून असते. नागराज आणि महिपत यांचं नेमकं काय चाललंय हे ती बघत असते आणि लवकरात लवकर ही गोष्ट आता तिला रविराजला सांगायची असते, पण तो तिला वेळ मिळत नसतो, कारण नागराज तिच्यावरती लक्ष ठेवून असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो कल्पनाने महत्त्वाचं काम केलेलं असतं. अर्जुनला इथे फोटो दिल्यामुळे त्याला लीड मिळालेली असते आईवडिलांपर्यंत पोहोचण्यासाठी. फक्त आता त्याला अशा काही गोष्टी शोधून काढायच्या असतात ज्या लहानपणी तन्वीकडे होत्या आणि आता त्या सायलीकडे आहेत का. तेव्हा प्रेक्षकांनो जेव्हा अर्जुन विचारतो, सायली तुला चित्र काढायला आवडतं का? सायली म्हणते, खूप आवडतं. मी तर लहान असताना खूप निसर्ग चित्र काढायचे. मला निसर्ग खूप आवडतो ना, झाडं झुडं फुलं प्राणी खूप आवडतात मला, म्हणून मी निसर्ग चित्र जास्त काढत होते. त्यानंतर अर्जुन विचारतो, अच्छा मग आता लहानपणी तुला फुलं खूप आवडायची ना, आणि पैंजण? ते म्हणते, मला पैंजण तर खूपच आवडायचे. मग लहानपणी माझ्या पायामध्ये पैंजण होते, मधुभाऊ म्हणत होते ते छुमछुम छुमछुम वाजायचे, पण मी मोठी झाल्यानंतर पैंजण नव्हते, तेव्हा मधुभाऊंनी एक एक पैसा जोडून माझ्यासाठी पैंजण आणले होते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे या गोष्टी आता अर्जुन जेव्हा जाणून घेत असतो तेव्हा अर्जुन म्हणतो, ते तुझ्या तळपायाला काय लागलंय? तेव्हा तिचा तळपाय अर्जुनला दिसतो. तेव्हा अर्जुन इथे विचारतो की तळपायाला काय लागले? सायली म्हणते, काही लागलेलं नाही आहे, तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे.
असं म्हणाल्यानंतर इथे आता अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण अर्जुनला तेच ऐकायचं असतं. सायलीच्या तळपायावरती जर तुळशीपत्राची खूण असेल तर हीच तन्वी आहे असा समज अर्जुनला आधीपासूनच असतो. त्यामुळे तळपायावरती आता लहानपणापासून तुळशीपत्राची खूण आहे, जन्मखूण. हे जेव्हा अर्जुनला कळतं तेव्हा त्याची खात्रीच पटते की सायली ही रविराज काका आणि प्रतिमा आत्याचीच मुलगी आहे, हीच आमची तन्वी आहे. कारण प्रियावरती संशय असतो म्हणून तिचा तळपाय जेव्हा बघितलेला असतो तेव्हा तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण नसते आणि नंतर तिने टॅटू करून घेतलेला असतो. ही गोष्ट अर्जुनला आधीच माहिती असते. त्यामुळे सायलीचे आईवडील नक्की कोण आहेत हे अर्जुनने शोधून काढलेलं असतं.